लोकशाही धडक मोर्चाचा विजय असो, विजय असो। शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आम्ही सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमचे जे प्रमुख प्रश्न आहे, आमच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं त्या संदर्भात, तसेच जो पीक कर्जांना या ज्या अडीअडचणी येत असतात, ज्या काही समस्या उद्भवत असतात, त्याला जो शेतकरी राजा सामोरा जात असतो, हे सर्व सुरळीत व्हावं हा महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर सर्वसामान्य माणसांना रेशन कार्ड मिळावं, ते रेशन कार्डसाठी सुद्धा जो त्रास होतो ते कमी होऊन लोकांना त्या सुलभ कसं करता येईल याबद्दल हे आंदोलन आहे। जातीचे दाखले मिळण्यासाठी आज लोकांचे जे घरकुल आहेत, घरकुलं टाकून 2-2 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा लोकांना अजून घरकुल मिळालं नाही। ज्यांचे घरकुल यादीमध्ये नाव आलेले आहे त्यांना अजून पैसा उपलब्ध झालेला नाही, त्यांचे अजून काम सुरू झालेलं नाही। ही आमची अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना मागणी आहे। आणि जे रेशन कार्ड आम्हाला या लोकांना दिलेले आहे ते ऑनलाईन अजून झालेले नाही, या संदर्भात आमचे आंदोलन आहे। सन्माननीय आमचे शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात हे जे आंदोलन आहे याबद्दल सविस्तर शेखरदादा सांगतीलच। शेतकरी आहे की त्यांना सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की बा कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांना अडवू नये, आणि जो बँक असेल किंवा बँकेचा अधिकारी जर कधी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जर कधी अडत असेल तर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं। परंतु आज शेतकऱ्यांची एवढी अडवणूक होते, शेतकऱ्यांना पहिले सांगतात की तुम्ही सिव्हिल क्लिअर करा, मग शेतकरी सिव्हिल क्लिअर करण्यासाठी काय करतो, आपल्या बायकोचे सोनं नाणं गहाण ठेवतो किंवा मोडून टाकतो, सावकाराकडनं व्याजाचे पैसे घेतो, उसनवार पैसे घेतो, आणि ते पैसे घेतल्यानंतर ते सिव्हिल क्लिअर करतात। आणि सिव्हिल क्लिअर केल्यानंतर जेव्हा ते बँकेत कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा बँकेचे अधिकारी सांगतात की तुम्ही पहिले आता जाऊन ही कर्जाची फाईल क्लिअर करा, आणि त्यावेळेस शेतकरी बांधव ही कर्जाची फाईल क्लिअर करण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये त्यांना खर्च करावा लागतो। आणि एवढं 10-15 हजार रुपये खर्च करून आणि ज्यावेळेस तो शेतकरी बांधव बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जातो त्यावेळेस मात्र अधिकारी सांगतात की तुम्हाला कर्ज मिळणार नाही। म्हणून आमची शासन आणि प्रशासनाकडे मागणी आहे की अशा शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना पीक कर्ज देण्यात यावे। शेतकरी वाचला तरच हे राज्य वाचेल। आणि एकीकडे फडणवीस साहेब सांगतात की शेतकऱ्यांचा आणि छत्रपतींच्या महाराजांच्या आशीर्वादाने चालणारं शासन आहे, आणि एकीकडे आज शेतकरी बांधवांना कर्ज मिळवण्यासाठी दारोदार भटकावं लागत आहे। म्हणून आमची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही लवकरात लवकर विचार केला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडू। तसेच मालेगाव तालुक्यातील भूतपाडे, निमगाव, मेहुणे, भुईगव्हाण, मथुरपाडे, अजोंद, मळगाव, निमगुले असे जे काही गाव आहेत, या गावातील नागरिकांना रेशन कार्ड नाहीत, जातीचे दाखले नाहीत। ज्या लोकांकडे जातीचे रेशन कार्ड आहेत परंतु ते ऑनलाईन नाही, त्यांना अन्नधान्य मिळत नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे, त्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन करून मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर जे देश स्वातंत्र्य होऊन आज 78-79 वर्ष होत आले, आजही असे काही लोक आहेत की त्यांना अजून घरकुल मिळाले नाही, आणि आज त्या लोकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर त्यांना जागेअभावी ते घरकुल नाकारण्यात येतं किंवा त्यांना मंजुरी मिळत नाही। म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की ज्या लोकांना आजपर्यंत घरकुल मिळालं नाही, ज्यांना आज घरकुल मंजूर झालेलं आहे, अशा नागरिकांना तुम्ही जागा उपलब्ध करून दिलं पाहिजे। ही जबाबदारी ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी आणि सीओ सरांची असते। यांनी मिळून एक बैठक घेण्यात यावी आणि या गावातील नागरिकांना घरपोच रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावा। त्याच्यासाठी आज लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष कृष्ण मामा दुधेकर असतील, युवराज मोरे असतील, तसेच आमचे तालुक्याचे ज्यांनी सतत 3 दिवस आमरण उपोषण केले असे तालुक्याचे नेते, लोकशाही धडक मोर्चाचे समर्थक निलेश बापू सोनवणे यांनी देखील आज या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। आणि आज आमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्यांनी आमची आंदोलनाची दखल घेतली, पोलीस प्रशासन असेल, यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आणि लवकरात लवकर जर न्याय मिळाला नाही तर माझ्या मताने काय तारखेला आपण 1 सप्टेंबर म्हणजे 1/9/2025 पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा मी लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यावर जे आहे ना, आपण म्हणलं ते बोलणं तुम्ही सांगितलं शिबिरची आग्रह पूर्ण करावं, ते आमचे व्हिडिओ कॉन्फरन्सवर जिल्ह्यातल्या मिटिंगांनी होतो जागाविषयी। तर जिल्हा स्तरावर सर्व बँकेची मिटिंग होती, माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग होती। त्या मिटिंगमध्ये हा विषय पडलेला घेऊ आपण, त्यासाठी आम्ही निवेदन पाठवतो। आणि दुसरा विषय असा आहे की आपल्या तालुका स्तरावर अधिकारी आहे ना, त्यांना आपण एक तारखे बोलवू, मग ते त्याचा आपण आढावा घेऊ। पण रेशन कार्ड मिळण्यावरती
सप्लायची रेशन कार्ड जे आहे ना ते FDO त्यांना आपण बोलू तर त्या गावातल्या किती लोकांना रेशन कार्ड मिळालं नाही की याची सोबत घेऊया. आता रेशन कार्ड टाकले आहे ना घरकुल आम्ही ती छत्रपती शिवाजी महाराज अभियान घेतो आम्ही त्या अभियानमध्ये जास्तीत जास्त दाखले करतो सगळे डिपार्टमेंट काही गावात घेतो. तर त्यामध्ये मंडळमध्ये ह्या गावाचे जे मंडळ आहे तिथे जे कार्यक्रम होतात तर त्या मंडळाचे आम्ही बोलवतो ही गावाची नमूद केली त्या मंडळाचे बोलून मग त्यांना सांगा आपण रेशन कार्ड टाकले तुम्ही काय करा ज्यांना त्यातून टाकले मिळालं नाही रेशन कार्ड मिळालं नाही त्याची यादी करा. आपण सगळे कागदपत्र पूर्ण करून तुमच्या जवळ देऊ त्यांनी तुम्हाला ऑन द स्पॉट त्यांची कार्यक्रम आयोजित करून त्यांची गावाला वाटत टाकतो. धन्यवाद.